कृष्णेच्या काठावर मी उभा आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा मूक साक्षीदार. अनेक दशके अनेक भक्तिमानांच्या हातांनी, त्यांच्या श्रमांनी मी साकारलो. माझ्यामध्ये केवळ माती दगड नाही, तर आहे असंख्य भक्तांच्या प्रार्थना आणि त्यांचे अपरिमित श्रम. मी उभा आहे. मी अनेक दशके, अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे अंगावर झेलून तरीही तटस्थ, स्थिर आणि अभेद्य जन्मदात्रीच्या कुशीमध्ये कोथळी ख्रिश्चन चर्च. तरुणांच्या विषयी सांगतं की देवाचं वचन असं म्हणतं की हे तरुणा, तू आपला वर्तनक्रम देवाच्या वचनानुसार राख, म्हणजे तो शुद्ध राहील. किंवा तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल, तर परमेश्वराच्या वचनानुसार राखण्याने. आजच्या पिढीमध्ये तरुण जर आपण बघत आहे तर मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. तर अशा उपक्रमामधून तरुणांना एकत्र आणण्याचं आणि त्यांना देवामध्ये वाढवण्याचं किंवा त्यांना देवाच्या वचनाची आवड निर्माण करण्याचं काम पास्टर आदाम तिवडे यांनी केलेलं आहे. आज आपण पाहतो की पास्टर आदाम तिवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मंडळीतील बरेचसे तरुण हे पास्टर्स म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्येच नाही किंवा आध्यात्मिक बाबतीतच नाही, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी आर्थिक स्थिती उंच व्हावी यासाठी देखील मंडळीचे वेळोवेळी प्रयत्न चालू आहेत. अशा प्रकारे गेल्या 10 वर्षापासून आमच्या मंडळीमध्ये आमचे पास्टर रेव्हरंड आदाम तिवडे, जे माझे वडील आहेत, ते आम्हाला ह्या तरुणांच्या सेवेमध्ये पुढे चालण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यामुळे आमची तरुणांमध्ये जी सेवा आहे ती अधिक भक्कम आहे आणि नक्कीच याच्याद्वारे आमची मंडळी जी आहे पुढे अधिक भक्कम होत जाईल. आणि याचा परमेश्वराने मला देखील एक भाग बनवलेला आहे. याबद्दल देवबापाचे मी आभारी आहे. धन्यवाद. प्रभू येशूच्या प्रेमळ नावामध्ये आपल्या सगळ्यांना सलाम. शताब्दी महोत्सव 2026 या दिवशी आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. देवबापाचे आभार आहेत. विशेष आज आम्ही लहान मुलांच्या सेवकाईबद्दल पाहत आहोत. आपल्या मंडळीचे पास्टर रेव्हरंड आदाम तिवडे यांचं एक वाक्य आहे, यांचं एक म्हणणं आहे की जेवढी लहान मुलांची सेवकाई भक्कम तेवढी मंडळी भक्कम. तोच उद्देश घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि जसं येशू म्हणाला की बालकास मजकडी येऊ द्या, तसं मनाई करू नका, त्या वचनाला अनुसरून ही सेवा चालू आहे. आणि गेले 10 वर्ष झाले या संडे स्कूलचं पुढारी पण मी करत आहे. देवबापाने एक संडे स्कूल टीचर म्हणून मला या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी देवाचे आभार मानेन. गेले 10 वर्ष झाले मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही शिकवत आहोत. माझ्यासोबत आणखीनही लोक असतात. त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित असून लहान मुलांची सेवकाई आम्ही पुढे घेऊन जात आहोत. जे आम्ही पाहतो मोठमोठे जे सेवक आहेत ते या संडे स्कूलमधूनच घडले गेले. त्याच पद्धतीने ह्या आमच्याही संडे स्कूलमधून विविध मुलं वेगवेगळ्या सेवकाईमध्ये पुढे जातील. प्रभू त्यांना उपयोगात आणेल ही एक आमची आशा आहे, आमचा विश्वास आहे. उद्यासाठी देवबापाने त्यांना घडवलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला पाहायला मिळेल की येशूसाठी एक परिपूर्ण वधू आम्हाला या मुलांच्या मधून पाहायला मिळेल. येशूसाठी एक भक्कम अशी मंडळी आम्हाला त्याच्या नावामध्ये उभी झालेली या लहान मुलांच्या मधून पाहायला मिळेल. धन्यवाद.